अध्यक्ष महोदय, भास्कररावांनी विस्तृतपणे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मांडलेल्या आहेत. थोडासा आमचा विषय आहे तो वनमंत्र्यांच्या बरोबरीने, खरं तर महसूल मंत्री, फलोद्यान मंत्री आणि केस करणारे गृह मंत्रालय याच्याशी निगडीत आहे. कारण जो मुळात जे सगळी उत्तरं आहेत ती कशी आहेत की वन खात्याशी निगडीत, वनाच्या ज्या जागा आहेत त्याच्या निगडीत आहे. पण आमचा मूळ प्रश्न भास्कररावांचा असा आहे की आमच्या ज्या काजूच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, शेती आहे, विहीर आहे, खाजगी जागा आहे. कारण रत्नागिरीला 1% जमीन आपली असेल. तर आमचा मूळ प्रश्न असा आहे की ह्या आमच्या ज्या बागांचं जळीत नुकसान होतं ते कशामुळे होतं? प्रामुख्याने कोणतरी सिगरेट ओढता ओढता माचीस टाकतो, ते पेटवून टाकतो. कोणाचा तरी राजकारणातला वाद असतो, तो रात्री आग लावून जातो. तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मी इथं मांडतोय, तो विद्युत लाईनी आमच्या खाली आल्यात, त्या एकमेकाला चिकटतात. पक्षी बसला की एकमेकाला लाईन चिकटतात आणि मग त्यातून स्पार्किंग होतं आणि तिथल्या बागाच्या बागा आमच्या नष्ट होतात. त्यामुळे मूळ मुद्दा जो भास्कररावांनी मांडला आहे की पीक विम्याची योजना, फळपीक योजनाच्या अंतर्गत मुळात आमच्या या सगळ्या वणव्याला तुम्ही समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. दुसरा, अकस्मात निधी देण्यासंबंधीचा विचार आणि प्रस्ताव जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यातून पाठवून 17 साला आपल्याकडे पाठवला आपत्तीमधून याचं नुकसान देण्याच्या बाबतीत. तर म्हणून या निमित्ताने माझी मागणी आहे की किमान 500 कोटी आहे 3 जिल्ह्यासाठी, वणव्यासाठीच्या पीक विम्याचं जे काही नुकसान पिकांचं होतं आहे त्यासाठी सेपरेट करून आपण देण्याबाबतचा विचार व्हावा. दुसरी गोष्ट, वणवा लागायचं अजून एक महत्त्वाचं कारण की जे गवत आहे, पूर्वी गायी होत्या, म्हशी होत्या, संख्या कमी झालेली आहे, हे गवत काढलं जायचं. पण आज हे गवत काढलं जात नाही बागांमध्ये आणि ते परवडत पण नाही. कारण एक वरण बांधायला जवळजवळ 600 रुपये खर्च येतो माणसांचा आणि त्याचा हे प्रश्न येतो. त्यामुळे जे गवत काढणीचा विषय आहे तो आपल्याला जर ह्याच्यामध्ये घेतला, स्कीममध्ये घेतला आणि गवत काढण्यासाठी जर आपल्याला अनुदान दिलं तर त्याचाही उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होईल. जो विभा जिरामई ही जे स्कीम आहे त्याच्या अंतर्गत गवत कापण्याचा निर्णय घेण्यात यावा. आणि गणेशजी नाईक हे अतिशय वनविभागाचं काम वेगवेगळ्या टप्प्यावर जे कोकणातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग खैराची लागवड असेल, इतर उद्योग असतील, ह्याही बाबतीत आहेत. ह्या गोष्टीसाठी सर तुम्ही पुढाकार घेऊन, जसं फलोद्यान मंत्री आहे, जसं विजेचे मंत्री, इतर आहेत, ह्या सगळ्यांना जर एकत्रित मिटिंग घेऊन कोकणातल्या आमदारांना जर घेतला तर हा वणव्याचा प्रश्न पूर्णपणे सुटणं गरजेचं आहे. कारण वणवा हा कोकणासाठी लाभलेला शाप आहे. अनेक पिकं, अनेक बागा, म्हणजे प्रश्न घ्या. नाही आता सगळे मगाशी त्या विषयावर सगळ्यांनी असं म्हटल्यानंतर ऐका ना, मगाशी एक वेगळा विषय होता ज्याचा सभागृहाचा काही तसा त्याच्यावर आपण प्रश्न घ्या. तर ह्या सगळ्याला कोकणाचा जर विचार केला तर प्रामुख्याने आपण सानुग्रह अनुदान वणव्यासाठी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार का, माझा बेसिक प्रश्न. ठीक आहे. सन्माननीय शेखरजी निकम यांनी आपल्या भाषणामधून विविध खात्यांचा उल्लेख केला. तर मी शेखरजी निकमांना सांगेन की तुम्ही एक पत्र मला द्या, मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे ती व्यथा कथा मांडेन आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनाच विनंती करेन किंवा या सगळ्या मंत्र्यांना घेऊन या कोकणातल्या सर्व आमदारांना बोलून तो प्रश्न सोडवावा.